नमस्कार, V24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। बघूया पुढील बुलेटिनमध्ये। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून दिल्या जात असलेले जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील कवाना येथे आमरण उपोषणास बसलेले दत्तात्रय अनंतवार यांची मागणी शासनाने तात्काळ मान्य करावी। या मागणीसाठी हिमायतनगर तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी दिनांक 30 जुलै रोजी हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेवून प्रशासनाचा जाहीर निषेध केला व अनंतवार यांच्या समर्थनात तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेवून शहरातील मुख्य रस्त्याने रॅली काढत शहरातील नालंदा बुद्ध विहार येथील गौतम बुद्धाच्या प्रतिमेसमोर नमन करून संविधानात होत असलेली पायमल्ली शासनाने तात्काळ थांबवून कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नये अशा सूचना केल्या। तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी ओबीसी कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी दिनांक 21 जुलैपासून केलेले हदगाव तालुक्यातील मोजे कवाना येथील आमरण उपोषणास आज 10 दिवसांपासून आमरण उपोषणात बसले आहेत, परंतु अजूनही शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही। त्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत आहे, त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील समस्त ओबीसी बांधवांनी अनंतवार यांच्या समर्थनात हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला। या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सकाळपासूनच हिमायतनगर शहर कडकडीत बंद होते। कोणतेही दुकान किंवा हॉटेल चालू नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली। ओबीसी समाजाच्या प्रश्नावर राज्य शासनाने त्वरित लक्ष केंद्रित नाही केल्यास ओबीसी समाज येणाऱ्या काळात याहीपेक्षा तीव्र आंदोलन करेल, असे ओबीसी तालुका अध्यक्ष बाबाराव झरगेवाड, दिलीप राठोड, सावता परिषदेचे श्याम ढगे सह आदींनी सांगितले। प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरनुले। सहकार्याची भावना दाखवली आणि संपूर्णपणे 100% कडकडीत बंद ठेवला। त्यामुळे संपूर्ण व्यापार